धैर्यशील मोहिते पाटील यांनी भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चांगलेच चिरेला पेटलेले आहेत. मोहिते पाटील यांचे विरोधक आणि धनगर समाजाचे नेते उत्तम जानकर यांना गळाला लावण्यासाठी फडणवीस यांनी मोठी ऑफर दिली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्याकडून उत्तम जानकर यांना आमदारकीचे आश्वासन देण्यात आले आहे. आता रान मोकळे आहे, तुम्ही मागाल ते देऊ, तुम्हाला आमदारकी देऊ, पण मंत्रिपद नाही, अशी ऑफरही देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याचे उत्तम जानकर यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान आतापर्यंत उत्तम जानकर यांनी कोणताही निर्णय घेतलेला नाही. 19 तारखेला भाजप की मोहिते पाटील याबाबत निर्णय घेणार असल्याचे उत्तम जानकर म्हणाले आहेत. उत्तम जानकर यांनी माढ्यामध्ये मोहिते पाटलांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना नागपूरला पोहोचण्यासाठी खास विमान उपलब्ध करून दिले होते. त्यानंतर उत्तम जानकर आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये नागपूर येथे बैठक पार पडली होती. त्यानंतर नागपूरमध्ये त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला होता. यावेळी जानकर म्हणाले की कार्यकर्त्यांची मतं जाणून घेऊन निर्णय घेणार आहे. त्यानंतर जानकर यांची वेळापूर येथे बैठक पार पडली. या बैठकीला शिंदे गटाचे आमदार शहाजी बापूही उपस्थित होते. मात्र बैठकीनंतर 19 तारखेला भाजप की मोहिते पाटील याबाबतचा निर्णय स्पष्ट करणार असल्याचे जानकर यांनी स्पष्ट केले.